नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते. मंडळी, नाश्त्यासाठी नेहमी तेच पदार्थ करून आणि ते खाऊनही कंटाळा येतो ना. चला तर मग आज नाश्त्यासाठी एक चटपटीत कॉर्न पोटॅटो बॉल्स कसे करायचे ते पाहू. हा पदार्थ मुलांच्या डब्यासाठीही झटपट बनतो. यासाठी 2 ते 3 बटाटे उकडून सोलून घ्यायचे. मंडळी, हे कॉर्न पोटॅटो बॉल्स अगदी झटपट बनतात आणि चवीलाही खूप छान लागतात. असा चटपटीत पदार्थ डब्यात दिल्यास मुले खुश होतील. आता हे बटाटे बारीक खिसणीवर खिसून घ्यायचे. बटाटे छान बारीक खिसून घ्यायचे, कुठेही बटाट्याची फोड राहता कामा नये. आता या खिसलेल्या बटाट्यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लोअर घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे. आता पाणी न घालता बटाटा आणि कॉर्नफ्लोअरचे मिश्रण छान मिक्स करून हे मिश्रण छान मळून घ्यायचे. मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. आता हे मिश्रण छान मळून झाले आहे. या मिश्रणाचे बॉल करण्यापूर्वी एका भांड्यामध्ये 1 लिटर पाणी आणि 1 चमचा तूप घालून उकळण्यास ठेवावे. हे पोटॅटो बॉल करण्यापूर्वी हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे. आता बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे. हे बॉल जास्त मोठे करू नये, कारण ते उकडताना फुलून मोठे होतात, म्हणून छोटे छोटे बॉल करून घ्यायचे. मंडळी, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता हे कॉर्न पोटॅटो बॉल तयार झाले आहेत. पाण्यालाही छान उकळी फुटली आहे. आता या पाण्यात तयार केलेले कॉर्न पोटॅटो बॉल घालायचे. मंडळी, हे उकळत्या पाण्यात टाकलेले पोटॅटो बॉल प्रथम पाण्याच्या तळास राहतात, पण ते जसजसे शिजतील तसे ते पाण्यावर तरंगायला लागतात. हे पोटॅटो बॉल पाण्यावर तरंगू लागल्यावर गाळणीने काढून एका डिशमध्ये थंड करण्यास ठेवावे. पोटॅटो बॉल शिजण्याची प्रक्रिया अगदी 5 मिनिटात होते. मंडळी, हे बॉल थंड झाल्यावर हाताला अजिबात चिकट लागत नाही. आता कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात हे शिजवून थंड केलेले बॉल घालून हलक्या हाताने 2-3 मिनिटं परतून घ्यायचे. आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ओरेगानो घालायचा, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, 1 चमचा मॅगी मसाला घालायचा, 2 चमचे पांढरे तीळ घालायचे, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, चवीपुरते मीठ घालायचे. पोटॅटो बॉलचे पीठ मळताना त्यामध्ये मीठ घातलेले आहे, हे लक्षात ठेवून मीठ घालायचे. आता हे मिश्रण छान खमंग परतून घ्यायचे. आपला हा खमंग चटपटीत मुलांच्या डब्याचा खाऊ आणि वेगळा असा नाश्ता तयार आहे. मंडळी, तुम्हाला खमंग चटपटीत पोटॅटो बॉलची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.